नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्वर, व्यंजन व विसर्ग संधी यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी आपण स्वर, व्यंजन व विसर्ग संधी नेमकं काय असतं ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेऊत. उचला वही पेन आणि जे जे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते ते समजून घेऊन लिहून काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त नोट्स तयार होऊन तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल. आणि परिपूर्ण होण्यासाठीच आपण मेहनत करायची, यश आपलंच आहे. तर मराठी व्याकरणातील संधी म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर दोन शब्दातील जवळजवळ आलेले वर्ण एकमेकात मिसळणे त्याला आपण संधी म्हणतो. किंवा जेव्हा आपण बोलतो तेव्हा दोन शब्दाचे किंवा दोन वर्णाचे एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो त्याला आपण संधी म्हणू शकतो. मग या संधीचे 3 प्रकार: स्वर संधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी. त्यामधलं स्वर संधी आपण त्याची व्याख्या पाहूया. ही व्याख्या लिहून घ्या तुमच्या वहीत, तुम्हाला नोट्ससाठी कामाला येईल. जेव्हा एकमेकाशी जोडले जाणारे दोन वर्ण स्वर असतात तेव्हा त्याला स्वरसंधी असं म्हणतात. आता सोपं सूत्र सांगायचं झालं, स्वर प्लस स्वर बरोबर स्वरसंधी असं होतं. यानंतर व्यंजन संधी, ही पण व्याख्या लिहून घ्या तुमच्या वहीत. जेव्हा एकत्र येणारे दोन वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन असतो, कोणता? व्यंजन असतो, आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. आता हे आपल्याला सूत्रात कन्वर्ट करून लिहून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यानुसार लॉंग टर्म लक्षात राहते. हे शॉर्ट ट्रिक्स म्हटलं तरी चालेल. व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी होत असतं. यानंतर विसर्ग संधी, ही पण व्याख्या लिहून घ्या आणि खालचे जे मी सोपे सूत्र म्हणून दिलेलं आहे ते लिहून घ्या. ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. जेव्हा एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग, म्हणजे आपण विसर्ग कसं लिहितो या चिन्हाने असतो, आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. आणि त्याचं सोपं सूत्र आहे विसर्ग प्लस स्वर किंवा व्यंजन बरोबर विसर्ग संधी. यानंतर संधीचे प्रकार, पहिला वर्ण, दुसरा वर्ण, हे मी एका शॉर्ट चॅट थ्रू तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हे असंच्या असं जर लिहून घेतलं तरी तुमचा भरपूर प्रमाणात फायदा होईल. आणि मराठीचा व्हिडिओ दररोज रात्री 9 वाजता प्रसारित होईल. तरी जे कोणी तुमचे मेहनती आणि गरजू विद्यार्थी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोज 9 वाजता तुमच्या नोटिफिकेशन येईल मोबाईलवर आणि ह्या अशाच्या अशा नोट्स लिहून काढत जा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला, रेग प्लस ओटी बरोबर रेगोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर हे आहे पररूप संधीचे उदाहरण. आणि म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल. आता पररूप संधी म्हणजे काय? पररूप संधी म्हणजे जेव्हा दोन स्वर जवळ येतात आणि पहिला स्वर पूर्वस्वर लोप पावतो, म्हणजे काय होतो, विसर्जित होतो, आणि दुसरा स्वर हा परस्वर कायम राहतो, त्यास पररूप संधी असं म्हटलं जातं. आणि पर म्हणजे दुसरा किंवा नंतरचा, या संधीचा दुसरा स्वर महत्त्वाचा ठरतो, म्हणून याला पररूप संधी असं म्हटलं जातं. ही पण व्याख्या आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या. प्रश्न क्रमांक दुसरा, व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. तर व्यंजन संधीचं यामध्ये उदाहरण आहे चितानंद. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर लगेच तिसरा प्रश्न घेऊया, कारण व्यंजन संधी अगोदर समजून सांगितलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, मराठी व्याकरणात इ, उ, ऋ या बदल अनुक्रमे य, व, र असे आदेश होतात त्याला डॅश डॅश म्हणतात, तर त्याला यनादेश म्हणतात. ही यनादेशाची एक सरळ सरळ व्याख्या आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. ही व्याख्या अशीच्या अशी लिहून घ्या आणि पाठ करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कवी प्लस ईश्वर हा शब्द
कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर कवी प्लस ईश्वर हा शब्द संधी स्वर संधीचं उदाहरण आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक स्वर संधीची व्याख्या लिहून घेतलेली होती, त्याच्या खाली हे उदाहरण कवी प्लस ईश्वर लिहून ठेवा, कारण परीक्षेत असेच प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 5, प्रीत्यार्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. या शब्दाचा विग्रह सांगायचा झालं तर प्रीती प्लस अर्थ म्हणजे प्रीत्यार्थ होते. अचा लोप पाहून अचा उच्चार हा र सारखा होतो, म्हणून त्याला प्रीत्यार्थ असा उच्चार होतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6, खालील दिलेल्या दोन संधीच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा. वधू प्लस आगमन बरोबर. एक आहे वधू आगमन, दुसरं आहे वधू आगमन, तिसरं आहे वध्यगमन आणि चौथं आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 वध्य आगमन. यानंतर प्रश्न क्रमांक 7, विसर्ग संधीची उदाहरणे. आता विसर्ग संधीची उदाहरणे आपल्याला खाली दिलेत. आहे सदानंद सज्जन, नाही हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे का? नाही. त्यानंतर ब आहे सूर्यास्त विद्यमृत, हे पण नाही. त्यानंतर क आहे निराधार मनोबल, हां हे मात्र आहे, क आहे. त्यानंतर चौथं बघून घेऊ तर ड निराधार सज्जन, हे पण नाही. म्हणजे अ ब ड नाहीत. विसर्ग संधीचं एकमेव उदाहरण आहे क निराधार व मनोबल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 2 अ ब ड चूक, क फक्त बरोबर. जी मी विसर्ग संधीची व्याख्या दिलेली आहे त्याखाली हे विसर्ग संधीचे उदाहरणे लिहून ठेवा, लक्षात ठेवा. ही उदाहरणे खूप उपयोगाला पडतील. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता जोडशब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे? तर एक आहे अनुच्छेद, दुसरं आहे सज्जन, उल्लंघन आणि यशोधन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यशोधन. आता आपण विसर्ग उकार संधी समजून घेऊया. तर जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असतो आणि विसर्गाच्या पुढे कोणताही मृदुव्यंजन, जसं की मृदुव्यंजन कोणते आहेत आपल्याला माहीत आहे, ग घ ज झ द ध ब भ य र ल व ह, हे काय आहेत? मृदुव्यंजन आहेत. आणि हे जेव्हा लागतात किंवा स्वर येतो तेव्हा विसर्गाचा ऊ जो असतो तो अ मध्ये मिसळतो आणि जेव्हा अ प्लस ऊ एकत्र येतात तेव्हा ओ असा बदल होत असतो. म्हणजेच आपल्याला साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अ प्लस मृदुव्यंजन प्लस ओ असा उच्चार होतो. ही काही उदाहरणे आहेत जी की तुम्ही वहीत लिहून ठेवा. मी प्रत्येक वेळेस सांगत आहे तुम्हाला वहीत लिहून ठेवा, त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. त्यानंतर लक्षात ठेवायचं म्हणजे जर तुम्हाला जोड शब्दामध्ये पहिल्या शब्दाच्या शेवटी ओ ची मात्रा दिसली, म्हणजे उदाहरणाप्रमाणे या, आणि विसर्ग करताना तिथे विसर्ग येत असेल तर ती विसर्ग उकार संधी होती. आणि महत्त्वाचं म्हणजे पुनः आणि अंतः या शब्दाच्या बाबतीत ऊ न होता र होतो, त्यामुळे तिथे गोंधळून जाऊ नका. ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 9 हा जोड्या लावा म्हणून प्रश्न आहे, पण यामधून आपल्याला दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि सजातीय स्वर व विजातीय स्वर यांच्या व्याख्या शॉर्टमध्ये विचारलेल्या आहेत आणि त्या आपल्याला तशाच्या तशा पाठ जर केल्या तर परीक्षेला येणारा प्रश्न कुठलाही राहणार नाही. तर दीर्घ स्वराची व्याख्या काय आहे? स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागणं. दीर्घ म्हणजे काय? वेळ, जास्त वेळ लागणारा. आणि स्वर म्हणजे काय? तर अधिक वेळ लागणारा किंवा स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो असा दीर्घ स्वर असतो. त्यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर जो असतो त्याला संयुक्त स्वर असं म्हणता येईल आपल्याला. संयुक्त या शब्दातच अर्थ आहे की एकमेकात बसलेले किंवा वसलेले. त्यानंतर सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हटलं की एकाच उच्चार स्थानावरून निघणारे स्वर, जसं की अ आ ए हे, म्हणजेच आपल्याला त्याला सजातीय स्वर म्हणता येईल.
त्यानंतर विजातीय स्वर म्हणलं तर भिन्न उच्चारावरून निघणारे स्वर अ, ए, क असे वेगवेगळे. त्यानंतर आपल्याला याच्यात जोड्या पाहायचं झालं तर अ ला 3, ब ला 4 आणि ड ला 1 आणि क ला 1 आणि ड ला 2 असे म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. हे एक आपल्याला आयोगाने सुटसुटीत व्याख्या करून दिलेले आहेत, तर त्या असेच्या असे लिहून वहीत ठेवा आणि पाठ करा. प्रश्न क्रमांक 10. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. तर ते आहे व्यंजन संधी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि दररोज 9 वाजता आपला मराठी व्याकरणाचा एक व्हिडिओ येत राहील. तर सर्वात जास्त मेहनती आणि जिद्दी व संघर्षमय विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि अभ्यास करत राहा व स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.